प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. पक्षाच्या संविधानाला डावलून नियुक्ती केल्याचा आरोप. मंठा परतूर विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांची तक्रार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पक्षाच्या संविधानातील तरतुदी आणि अंतर्गत लोकशाहीच्या नियमांना डावलून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 3 वर्षाचा कार्यकाळ जुलै 2026 मध्ये संपुष्टात आला असून त्यानंतर कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता ते अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत असा सवाल ही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान सुनील तटकरे यांच्या जालना दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आल्याचा आरोपही भाऊसाहेब गोरे यांनी केलाय. या कारवाईवरूनही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं सांगण्यात येते. सुनील तटकरे यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ पक्षाच्या संविधानातील तरतुदी आणि संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगानं योग्य ती दखल घ्यावी अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. आमची तक्रार एकच आहे की महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जी निवड झाली ही निवड बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर अशी आहे की त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये संपला आणि त्यांनी स्वतःची निवड दादाच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताई यांच्या म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी जे विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलवले गेलं वरळीला, त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्या अधिवेशनामध्ये तटकरे यांनी स्वतःची निवड करून घेतली. 6 महिने अगोदर स्वतःची निवड करून घेतली. त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यामध्ये संपणार होता आणि त्यांनी फेब्रुवारी स्वतःची निवड करून घेतली. निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख नाही, उमेदवारी वापस घेण्याची तारीख नाही, मतदानाची तारीख नाही, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती नाही आणि निवडणूक जाहीर करण्याची तारीख नाही. ह्या सगळ्या प्रक्रिया न करता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली. ही बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या दादावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, निष्ठावान कार्यकर्त्याला हे अजिबात प्रदेशाध्यक्ष म्हणून मान्य नाही. हीच आमची मागणी आहे.